नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जर तुम्ही महानगरपालिका भरतीच्या आतुरतेने वाट पाहत असाल आणि जोरदार तयारी करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। ठाणे महानगरपालिकेच्या म्हणजेच टीएमसी नोकर भरतीबाबत एक खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे, ज्यामध्ये परीक्षेच्या तारखा, पदांचे वर्गीकरण आणि आरक्षणातील एक मोठा बदल जाहीर झालेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बातमीचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करा। जर तुम्हाला ऑफिशियल पीडीएफ, सर्क्युलर्स, डॉक्युमेंट्स आणि डेली अपडेट मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप, टेलिग्राम ग्रुप आहे, जॉइन करा किंवा डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला क्लिक करा। तुम्हाला ही माहिती मराठी स्वरूपात तिथं रीड करता येईल। मित्रांनो, स्पर्धा किती वाढली आहे याचा अंदाज तुम्हाला या एका बातमीवरून येईल। ठाणे पालिकेत तब्बल 708 पदांसाठी 24,000 अर्ज आले आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकलेले आहेत, 708 जागांसाठी 24,000 तरुणांचे अर्ज जे आहेत ते आलेले आहेत। पण घाबरून जायचं कारण नाही, जो प्रामाणिकपणे अभ्यास करेल त्याचीच निवड होणार आहे। चला तर मग या भरती प्रक्रियेला जो वेग आला आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। आता पाहूया परीक्षेची तारीख आणि सध्याची स्थिती। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली अपडेट म्हणजे तुमच्या लेखी परीक्षेची तारीख। बघा, ठाणे महापालिकेतील चालक, इंजिनियर आणि फायरमॅन या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला आता वेग आला असून येत्या 1 आणि 2 सप्टेंबरला तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। त्यामुळे आता तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे आणि रिव्हिजनवर जास्तीत जास्त तुम्हाला भर देण्याची गरज आहे। याचा हॉल तिकीट जे आहे ती ऑलरेडी लिंक ॲक्टिवेट झालेली आहे। मी याच्यासाठी शॉर्ट पण बनवलेला आहे, आपल्या शॉर्टच्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही ती लिंक ॲक्सेस करू शकता। कमेंट सेक्शनमध्ये मी दिलेली आहे, तिथून तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। पण आता बघूया की नेमक्या कोणत्या विभागासाठी किती जागा आहेत। तुम्ही स्क्रीनवर जे आहे बघू शकता, फायरमॅनसाठी 381 पदे आहेत, ड्रायव्हर ऑपरेटर 207 पदे, इंजिनियरचे 107 पदे आणि असिस्टंट फायरमॅनची 13 पदे, अशी एकूण 708 पदे भरली जाणार आहेत। प्रशासनाने हे स्पष्ट केले आहे की सध्या फक्त अत्यावश्यक सेवांमधील जसं की अग्निशमन आणि अभियांत्रिकी विभाग या पदांचीच भरती केली जात आहे। मूळ जाहिरातीतील ज्या इतर संवर्गातील पदांचा उल्लेख होता त्यांची भरती स्वतंत्रपणे नंतर केली जाईल। त्यामुळे इतर पदांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी निराश न होता आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, इथे एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या। 10 ऑगस्ट रोजी गट क आणि ड मधील पदांसाठी जाहिरात आली होती, पण फायरमॅन पदाच्या आरक्षणामध्ये शासनाच्या निर्णयानुसार आवश्यक तरतुदी नव्हती। त्यामुळे पालिकेने आता आरक्षणामध्ये सुधारणा केली आहे। शासनाच्या 5 फेब्रुवारी 2008च्या निर्णयानुसार ज्या होमगार्ड जवानांनी किमान 3 वर्ष सेवा केली आहे त्यांच्यासाठी फायरमॅन संवर्गातील 5% समांतर आरक्षण लागू करण्यात आलेले आहे। म्हणजेच फायरमॅनच्या एकूण 381 पदांपैकी 19 पदे ही होमगार्ड उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत। ही होमगार्ड बांधवांसाठी जी आहे एक खूप मोठी संधी आहे, याचं सोनं नक्की करा। मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की अचानक या भरती प्रक्रियेला वेग का आला, तर यामागे एक दुःखद घटना आहे। गावदेवी मंडई येथील लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर अग्निशमन विभागातील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न ऐरणीवर आला होता। या दुर्घटनेत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता। यानंतर झालेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरलं होतं। याच दबावामुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव अग्निशमन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यास प्रशासनाने सुरुवात केली। म्हणजे एकदा गळा आवळला शासनाचा की शासन तोपर्यंत म्हणजे काम करत नाही, एकदा गळा आवळला की जोरात काम करायला लागतं, ही त्याचं उत्तम उदाहरण आहे। आता सर्वात महत्त्वाचा भाग, तुमची निवड कशी होईल। 708 पदांसाठी 24,000 अर्ज करणं म्हणजे एका जागेसाठी सुमारे 34 विद्यार्थ्यांची स्पर्धा आहे। सप्टेंबरमध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेनंतर एमपीएससीच्या धर्तीवर पुढील निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। होय मित्रांनो, एमपीएससीच्या स्टाईलने अतिशय पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया होईल आणि त्यानंतरच पात्र उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल। बघा, आता एमपीएससीच्या नुसारच तुम्हाला अभ्यास जो आहे त्या लेवलचा ठेवायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती ठाणे महानगरपालिका भरतीची संपूर्ण अपडेट। माझं तुम्हाला एक शिक्षक म्हणून एवढंच सांगणं आहे की 24,000 हा आकडा बघून दडपण घेऊ नका। तुम्ही फक्त तुमच्या एका जागेसाठी लढायचं आहे। तुमचे बेसिक कॉन्सेप्ट जे आहे ते क्लिअर ठेवा, जास्तीत जास्त जे आहे सराव प्रश्नपत्रिका सोडवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा। जर तुम्हाला या भरती संदर्भातील किंवा अभ्यासाच्या नियोजनाबद्दल काही शंका असेल, काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा। मी प्रत्येक कमेंट वाचतो आणि रिप्लायही देतो। तसं व्हिडिओ आवडला असेल तर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अचूक विश्वासार्ह माहितीसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट चॅनलला लगेचच सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।